नमस्कार, आप देख रहे हैं ग्लोबल इंडिया टीवी और मैं हूं आपके साथ प्रियांशु शर्मा। ये रुख करते हैं आज की तमाम खबरों पर। जलगांव में जीबीएस बीमारी से पीड़ित महिला मरीज की हालत स्थिर है और सरकारी मेडिकल कॉलेज में उचित इलाज चल रहा है। राज्य के जल आपूर्ति और स्वच्छता मंत्री और जिला संरक्षक मंत्री गुलाबराव पाटिल ने बताया कि नागरिकों को घबराना नहीं चाहिए और लक्षण होने पर सरकारी अस्पताल में जांच के लिए आना चाहिए। राज्य में गुलेन बर्रे सिंड्रोम या जीबीएस बीमारी का पहला मामला जलगांव तालुका में पाया गया है। दिलचस्प बात यह है कि एक 45 वर्षीय महिला को बिना किसी यात्रा इतिहास के इस बीमारी का पता चला है। इस बीच सरकारी मेडिकल कॉलेज और अस्पताल में मेडिकल टीम को देखरेख में इलाज करा रही है। इस महिला की स्थिति का निरीक्षण करने के लिए जिले के संरक्षक मंत्री गुलाबराव पाटिल आज सरकारी मेडिकल कॉलेज और अस्पताल आए। इस मौके पर देखा गया कि पालक मंत्री गुलाबराव पाटिल ने जीबीएस बीमारी को लेकर स्वास्थ्य विभाग की तैयारियों की भी समीक्षा की है। ग्लोबल इंडिया टीवी के लिए जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। भेट दिलेली आहे, पाहणी केलेली आहे। जीबीएसचं रुग्ण या ठिकाणी आढळून आलं होतं। जीबीएसचं रुग्ण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आढळून आल्यावर त्याला ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्याची परिस्थिती अगदी चांगली आहे। 6 दिवसापासून त्याला ॲडमिट करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आणि त्यांची माहिती घेतली असता आता त्यांची तब्येत स्टेबल आहे। सर, आरोग्य यंत्रणेला काही सूचना केल्या का या संदर्भात आपण? हे बघा, ह्या आजाराच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांना माहिती नाही, म्हणजे आमच्या सकट सगळ्यांना कोणाला माहीत नाही आहे। तर मी डॉक्टर साहेबांकडनं त्याची माहिती घेतली तर हा आजार जास्त करून पाण्यापासून जर उकळलेलं पाणी पिणं हे आता सध्याच्या काळामध्ये गरजेचं आहे। पाणी चांगलं पिणं ही गरजेची आहे। त्याचबरोबर अन्न हे शिजवून खाणं, शिळं अन्न न खाणं, हात धुवून जेवण करणं, या सगळ्या गोष्टींचं जर पथ्य पाळलं तर आपण बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल करू शकतो। पण या गोष्टी आता जनतेनेसुद्धा पाळण्याची अत्यावश्यक गरज आहे। आपल्यालासुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल त्यांना आमची विनंती आहे की जनतेमध्ये याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनता सावध व्हावी, याच्याकरता आपण सगळ्यांनी मदत करावी अशी आमची सरकार म्हणून विनंती आहे। पाणी पुरवठा खात्यात दूषित पाणी पुरवठा होतोय, पाणी पुरवठा खात्याच्या वतीने काही याबद्दल? हे बघा, पाणी पुरवठा जिथून होतो तिथून पाणी पिलं की हा माणूस बाहेर पाणी पितो, कुठं शेतात जाऊन पाणी पितो, मजूर माणूस असला तर कुठल्या वेगळ्या ठिकाणाहून जाऊन पितो। सगळ्याच ठिकाणी काही पाण्याच्या योजना नसतात। गावात पाण्याची योजना असणार ना, शेतात थोडी असणार। कुठे गेला तू बाहेर गेला तर तिथे कुठल्या तरी हपक्याचं तो पाणी पिला तर ते तिथे काय करणार आपण? शेवटी पाण्याची योजना ही गावात असेल तर गोष्ट वेगळी ना। हा माणूस कुठे, आपण आता 12 ठिकाणी फिरतो दिवसभरात। आता मी सुद्धा खेड्यापाड्यावर जातो, एखाद्या ठिकाणी जर वाटलं तर पाण्याची तहान लागली, एखाद्या शेतात थांबून शेतकऱ्यापाशी आम्ही पण पाणी पिऊन घेतो। म्हणजे पाणी आपण जर नळद्वारे पाणी पिलेलं असेल आणि तिथे पावडर वगैरे टाकून जर हा विषय झाला असेल तर निश्चितपणाने ग्रामपंचायतीला आपण सूचना दिल्या, क्लोरीन पावडर टाकणे, त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकणे, या सगळ्या गोष्टी गावामध्ये स्वच्छतेकरता करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण सूचना दिलेल्या आहेत। पण तरीसुद्धा लोकांनीसुद्धा स्वतः काळजी घेणे अत्यावश्यक गरजेचे आहे। सुदैवाने रुग्णवाढ नाही अजूनपर्यंत या आजाराची, पण जर समजा येणाऱ्या काळात प्रिकॉशन म्हणून काही हे बघा, मी आता डॉक्टरांशी बोललो, त्यांनी या ठिकाणी आरक्षित केलेले आहेत बेड आणि त्याच्याकरता औषधीसुद्धा सरकार मोफत खर्च करते जीएमसीच्या मार्फत। सरकारने सूचना दिलेल्या आहेत की एकही पैसा रुग्णाला इथे लागणार नाही। बहु आज अर्थसंकल्प सादर झालेला आहे, कसं पाहताय तुम्ही? काही की हाईट्स तुम्ही ऐकले असतील याच्या? किसान कार्डामध्ये जवळपास 7 कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे।